श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सांगायचं एकच कारण, माझी खास एक मैत्रीण आहे, जीवाभावाची आहे. तर ती मला अशीच भेटली. मी म्हणलं काय झालं ग, कशी नाराजच का आहे तू? तर मला म्हणली काय सांगू बाई तुला, माझं पहिलं लय चांगलं चाललं होतं आणि मध्येच मला एवढं कर्ज वाढलं की काय सांगू. तर म्हणलं का अचानकच असं झालं तुझं? तर म्हणली काय माहिती, स्वामी समर्थांना घरी आणलं आणि माझं कर्ज वाढतच चालले. आता कर्ज वाढत चालले आणि स्वामीचं ह्यांच्यात काय दोष आहे? स्वामीची भक्ती तुम्ही केली खरी का कशी केली ते कुणाला माहिती आहे. स्वामी तर कुणाला त्रास नाही देत आहे. स्वामी सगळ्यांचं चांगलं बघतात. तुमचे भाव, श्रद्धा, प्रेमळ मन हेच बघतायत स्वामी, दुसरं काय बघणार आहे? जशी सेवा करता, जशी भक्ती करता तसंच ते स्वामी फळ देतील. आता तुमच्या मनात काळं ढवळं येतं त्याला आम्ही काय करणार आहे? मग मला पण म्हणते की तू पण आता हे सगळं सोडून टाक, तुझं तरी कुठं चांगलं चालले. अहो पण मी म्हणलं माझं चांगलं चालायला मी सुखाची 2 घास तरी खाते चांगली. माझं कशावरून वाईट आहे? माझं सगळं चांगलंच आहे. नाही बाई, हे सगळं सोडलं पाहिजे आणि आपलं कामधंदा करूनच खायचा. तर म्हणलं मी किती वर्ष कामधंदा करून खाते, पण सगळं त्यांच्याच आशीर्वादाने माझं चांगलंच चालले. जसा भाव, भक्ती, श्रद्धा, कोणतं बी संकट येऊ द्या, कोणतं पर कर्जाचं म्हणा, पैशाचं म्हणा, दवाखान्याचं म्हणा, कोणतं पण संकट येऊ द्या, अहो ते स्वामीच कशाला कोणत्या रूपात कुणाला बी पाठवतात मदत करायला. की स्वामीच आले पाहिजे असं नाही, पण ते कळणाऱ्याला अनुभव आला पाहिजे की बाबा कोणत्या रूपात आले, कोणत्या नाही. आता तिचं कसं म्हणणं आहे की स्वामी स्वतःच उतरले पाहिजे. आता स्वामी कसे उतरतील स्वतः? कोणत्या तरी रूपात ती येणारच ना. तिला मी सांगितलं, एवढं डोकं फोडून सांगितलं, पण तिच्या काय डोक्यात बसलं नाही. आता म्हणते मी स्वामींना सोडून येते. तर म्हणलं बघ बाई, तुझी जशी इच्छा असेल तसं कर, पण स्वामींना काय सोडू नकोस. तरी पण मी म्हणले तिला जय जय स्वामी समर्थ.